करायला पाहिजे. आता काही तुम्ही सगळं आज चालू आहे असं चित्रपट करा सर. लगेच लोक अंदर घुसतील. नाव म्हणजे खेळपटात लोकांना सर समजत नाही ना म्हणून जरा प्रॉब्लेम झाला. हा प्रोड्युसरला सांगा. तर असं एक रबर व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय बोनलेस चिकन संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे माननीय विजय कदम आज या मंचावर आलेले आहेत. मंगेश कदम यांचे जुळे भाऊ. ते तुमचे भाऊ आले होते सर. सेम टू सेम दिसतात तुम्ही एकदम जबरदस्त. फक्त त्यांना थोडे केस आहेत तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आहेत बस एवढं. सेम टू सेम असू द्या. तर कादंबरी कदम यांचे काका विजय कदम या ठिकाणी आलेले आहेत. अत्यंत शांत स्वभावाचे निरागस डोळ्याचे कधी कोणाच्या खोड्या न काढणारे गंभीर प्रवृत्तीचे विजय कदम या ठिकाणी आलेले आहेत. कसं असते बघा माणसाचं म्हणजे काय कर्तृत्व कसं कसं राहतं बघा. माणसानं खूप काम केल्यानंतर त्याला पुरस्कार मिळतो है ना. पण यांचं जीवनात बघा यांना जीवनाच्या सुरुवातीलाच पद्मश्री मिळालेली आहे. पद्मश्री त्यांच्या मिसेसचं नाव आहे पद्मश्री. एकुलती एक सख्खी असं ते म्हणतात. मराठी म्हणता नेपाळच्या लोकांच्या जीवनावर आधारित पण त्यांनी एक चित्रपट केला आहे. कुठला? चष्मे बहादूर असते ना साबजी. अरे हा ना सर केलं ना नेट मध्ये लिहिलं आहे सर. खोटं नाही सांगा. मराठी सिनेमा आहे तो. सगळ्यांकडून आपली इच्छा पूर्ण करून घेणारे विजय कदम या ठिकाणी आलेले आहेत. काम ते सारखे सांगत राहत ना इच्छा माझी पुरी करा इच्छा माझी पुरी करा. सर आज तुम्ही सगळ्या समोर सांगूनच टाका काय इच्छा आहे. ग्रामपंचायत तर्फे करून टाकू सर पूर्ण आपण. विषय एकच आहे की आता इच्छा माझी पुरी करा या सदाबहार लोकनाट्याला 2015 मध्ये 50 वर्ष. आणि मगाशी जसं तू म्हणालास तशी जर एनर्जी राहिली तर पुढची आणखीन 25 वर्ष रसिकांची इच्छा पुरी करायची माझी इच्छा आहे. सर असं सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारे विजय कदम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय ऐच्छुक संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. मूळचे श्रीवर्धनचे असलेले प्रदीप पटवर्धन या ठिकाणी आलेले आहेत. श्रीवर्धनचे काय? श्रीवर्धन पटवर्धन असं मला वाटलं. त्यांची माहिती उपलब्ध झाली नाही म्हणून मी आपल्या मनात जोडलेलं आहे सर. ह्याच्यात पोरांचा काहीच दोष नाही आहे. हे असं होतं ना असं वाटतं ना म्हणजे सांगलीकर सातारकर पुणेकर सोलापूरकर असं बा पटवर्धन श्रीवर्धन असं काही झालं असं आहे ना सर. आता त्यांना काही प्रॉब्लेम नाही तुला काय प्रॉब्लेम आहे तर असू द्या. अभिनय करत असताना नाटकाचे प्रयोग करून बँक चालवणारे प्रदीप पटवर्धन या ठिकाणी आलेले आहेत. हे विश्वची माझे घर या वृत्तीमुळे बायको असून शेजारी पण लक्ष देणारे. काय असं काय बोलतो त्यांच्याबद्दल? अरे आम्ही वाचलं प्रत्यक्ष पेपरमध्ये. नाटकाचं नाव ना ते माहिती नाही सर आम्हाला पण पेपरमध्ये लिहिलं तुमचा फोटो होता त्याच्या खाली लिहिलं होतं बायको असून शेजारी. नाटक आहे सर. आता मला वाटलं कोऑपरेटिव्ह नेचरचा माणूस आहे लक्ष देत असेल शेजारी आहे ना. असं होऊ शकतं ना कधी कोऑपरेटिव्ह नेचर असं. त्यात दोघेही होतो. हो काय? अरे वा वा सर तुम्ही तर म्हणजे काय तुमच्याशिवाय इंडस्ट्रीच नाही सर. असो तर दर 15 दिवसांनी नवीन नाटक करणारे प्रदीप पटवर्धन या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात ना मुच्छे होतं न तुलाल जैसी तसं हे नंतर आलं. मराठीमध्ये आधीच होतं सर का बा मिशा असाव्यात तर प्रदीप पटवर्धन सारखे. बरेच लोक म्हणतात का बा पहिले मिशा येतात मग प्रदीप पटवर्धन येतात. सर तुमचा तर एक म्हणजे तुम्ही आज आले मला इतका आनंद झाला सर. तुमचा तो कार्यक्रम होता ना जी मराठीवरचा इतका आम्ही म्हणजे लई जबरदस्त फॅन होतो आम्ही त्या कार्यक्रमाचे. कुठला? ते म्हणजे ते नाही काय ते समोर असे ते शेड बसवते सिंहासनावर असे ते म्हणजे काम आवडलं तर मजुरी द्यायचे 100-100 रुपये ते शेट ते एकापेक्षा एक. अरे काय ते पैसे वाटायचे बा माणूस मोठा सेट माझा 100-100 रुपये वाटते म्हटल्यावर काय लहान माणूस असेल काय तो मोठा माणूस सर. तुमचं त्याच्यातलं तुमचं ते वाघाचं तर इतकं जबरदस्त वाघाचं एक केलं सर तुम्ही. अरे बाप वाघाचा असा डान्स केला होता. हा वाघाचा अरे बापरे तेव्हा इतकी दहशत पसरली होती गावागावात. लोक म्हणले अरे जी मराठीवर वाघ आला जी मराठीवर वाघ आला जी मराठीवर वाघ आला. लोकांनी टीव्ही नाही लावले सर काही दिवस. येईल बा बाहेर म्हणून खेड्यात लोकांना समजत नाही ना सर म्हणून त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झाला. तर स्वतःच्या मावशीच्या जीवनावर आधारित नाटक करणारे प्रदीप पटवर्धन या ठिकाणी
आलेले आहेत. काय मोरूची मावशी. मोरूची मोरूची मावशी. मावशी हे पण नाटक आहे निश्चित तुम्हाला माहिती अरे बापरे, सगळं तुमची खूप नाटकं आहेत सर, असं ते काय हरकत नाही. म्हणजे खूप नाटकं केलेली आहे त्यांनी. तर अशा या मावशीच्या भाच्याचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय आपलाच मोरू आणि बोलायचा चोरू संघटनेचे अध्यक्ष भारत. फोटो. आज खरोखर आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का आज साक्षात जयवंत वाडकर या ठिकाणी आलेले आहेत. साक्षात पोटापाण्यासाठी म्हणा किंवा सहकलावंतांना त्रास देण्यासाठी म्हणा, ते अभिनय करत असतात. तर तमाम जनसमुदायात आणि इंडस्ट्रीमध्ये वाड्या या नावानं प्रसिद्ध असलेले जयवंत वाडकर या ठिकाणी आलेले आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये उच्च विद्याविभूषित असणारे आणि स्वतःचं हॉस्पिटल चालवणारे जयवंत वाडकर या ठिकाणी हॉस्पिटल त्यांचं हॉस्पिटल आहे वाड्या हॉस्पिटल. वाडिया आहे ते वाडिया. वाडी आहे काय? मी म्हटलं वाड्या वाड्या तुमचंच आहे का भाऊ, आम्हाला असं वाटलं. म्हणजे आज 2-3 पेशंट पण पाठवले होते आम्ही आपल्याचे मुळव्याचे तुमच्याकडे. म्हटलं आपले ओळखीचे आहेत ते, तर म्हटलं बा वेगळं आहे काय, बरं झालं काय, असू द्या काय हरकत नाही. पण त्यांचं कर्तृत्व, त्यांचा दबदबा खूप मोठा आहे. साक्षात चंद्रकांत कुलकर्णी त्यांनी यांच्या जीवनावर आधारित एक नाटक आता रंगभूमीवर आणलेलं आहे. त्यांनी यांच्या जीवनावर हा मग वाड्यावर आणा बंदी. वाडा चिरेबंदी वाडा असं आहे ते. चिरेबंदी असेल. ए व्यवस्थित लिहित जाणार आहे. काय प्रॉब्लेम आहे रे, अक्षर किती घाणेरडं काढता रे तुम्ही लोक यार. सर व्यवस्थित लिहित नाही सर, अक्षरामुळे प्रॉब्लेम झाला सर. लिहायला माणूस असू द्या. पण आज एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय अरे साक्षात बराक ओबामाला पण त्यांनी म्हाडाचं घर घेण्याचा सल्ला दिलेला आहे. म्हणजे नुसता सल्ला नाही दिला, त्यांच्याकडनं फॉर्म पण भरून घेतलेला आहे. म्हणजे बराक ओबामा यांच्याकडे ब्रून मस्का बटरपाव खायला येतो. कोण बोललं? वडापाव म्हणू नका, मिसळपाव म्हणू नका. ते बराक ओबामा तर इतके म्हणजे वेडे झाले मिसळपाव खाऊन, कशोटी त्यानं बायकोचं नाव ठेवलं मिसळ. मिसळ ओबामा. मिशेल आहे ते. मिशेल 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 आहे काय, शे दिसला नाही मला. पण बातमी खरी आहे सर. साक्षात आमच्याकडे फोटो आहेत. कुठे आहे? हे बघा सर. हे बघा सर. प्रूफ शिवाय आम्ही बोलतच नाही ना सर. हे बघा प्रूफ आहे ना आमच्याकडे, असू द्या ना. मग साक्षात बराक ओबामाच नाही तर जॉर्ज बुश, रोनाल्डो, टॉम क्रूज, मॉर्लिन मनरो आणि जादूगर PC सरकार यांच्या व्हॉट्सअप ग्रुपचे ऍडमिन असलेले जयवंत वाडकर या ठिकाणी आलेले आहेत. मेन बिझनेस त्यांचा बेकरीचा आहे. प्रत्येक सेटवर ते खारी पाव, भ्रूण मस्का, बटर घेऊन जातात. तर अशा या फार वंदनीय व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय बंद पाव बचाव संघटनेचे अध्यक्ष भारत भिंगे भिंगे सगळं. आज खरोखर आनंदाची बातमी म्हटली पाहिजे का आज अविनाशजी खर्शीकर यांच्या रूपानं एक चॉकलेट बॉय व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. असू द्या, अत्यंत शांत स्वभावाचे, सुस्वभावी व्यक्तिमत्वाचे असून सुद्धा सौजन्याची आयशी तैशी, लफडा सदन अशी नाटकं करणारे अविनाशजी खर्शीकर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे बायको असूनही मेवणीवर प्रेम करणारे. ते नाटक आहे आता आधीच हे सांगतो. पण नाटक आहे काय? अरे यार माझा फार प्रॉब्लेम झाला यार नॉलेजचा. असू द्या. पण तो सर आम्हाला काय वाटलं का हा उपक्रम राबवला का बा, म्हणजे माझी बायको माझी मेवणी असं नाही. पण काय झालं की तुमची प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या गावात हा उपक्रम राबवला सर. माझी बायको माझी मेवणी म्हणून. नाही आम्ही घरातल्या घरात नाही काय. घरातलं घरात नाही. माझं काय केलं सर, माझी एक बायको आणि 3 मेवणे. आता आम्ही सोबत राहतो सर. आम्ही तुमचा तो पिक्चर पाहिला सर आम्ही. अरे बापरे जबरदस्त. आम्ही हसतो. डॅमिट सरांचा ते पोरग नसते का डॅमिट सर ते पण. अरे महेश कोठारे सर म्हणा ना. हा महेश कोठारे सर ते त्यांचं ते लहान पोरग ते छोकुला. अरे बापरे काय तुम्ही त्या चोराची भूमिका केली होती ना सर. अरे बापरे काय पण ते सर एवढंच पोरग तुम्हाला कसं काय पकडता आलं सर. अरे जमलंच आहे. हा नाही सर तुम्ही पकडायला पाहिजे होते पोरग. नाही जमलं. ते पोरग लय हुशार निघाल बा. लय यांच्या पाया खालून जा इकडून तिकडे तिकडून तिकडे. आमच्या घरातले लोक कसं हसत होते बा ते पिक्चर बघता बघता. इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो. पण आज तुम्ही इकडे आहे ना, म्हणजे आज म्हणजे कसं झालं की बा तुमच्यासारखा माणूस पण एक चांगला माणूस असू शकतो हे लोकांना कळलं सर. नाही तर काय झालं आमच्या गावात तुमच्याबद्दल काय लोक बा हा बा चोर टाईपचा माणूस तुम्ही काय केलं सर ते दात कोरण्याचं केलं होतं त्याच्यामध्ये. त्यामुळे काय झालं की
ते लक्ष्मीकांत बेर्डे साहेबांनी सगळे डायलॉग बोलून टाकले सर. तर असू द्या, आज साक्षात अविनाशजी खर्चकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय टूथपिक संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे.